नमस्कार मित्रांनो. आज मला एक नवीन व्हिडिओ बनवावा असा वाटला की कारण की आज जे महाराष्ट्रामध्ये जी एक मुंबईच्या ठिकाणी जे परिस्थिती आहे चालू मराठा समाजाचं आपलं आरक्षणचं मोर्चा चालू आहे. तिथे जे आहे ना, तिथं काय केलं आहे सरकारने तिथली लाईटं वगैरे सगळं बंद वगैरे केले. अजून दुसरी गोष्ट म्हणजे हॉटेल आहेत आजूबाजूला जिथं मोर्चा चालू आहे तिथं हॉटेल वगैरे सगळं बंद केले तर. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तिथं आहे ना, त्यांना पाण्याची व्यवस्था नाही आहे, खाण्याची पण व्यवस्था नाही आहे. तर हा व्हिडिओ याच्यासाठी बनवत आहे मी की आपल्या मराठा बांधवांसाठी त्यांनी सोबत तर नेलेलेच आहे, पण जे काही आता पाण्याची व्यवस्था लागणार आहे, जिथून होईल तिथून करा. कारण सरकारने जे आहे ना, आता हे म्हणजे थोडं दमदाटी करायचा प्रयत्न चालू आहे, असं एक मला तरी मत वाटते. कारण हे जे निर्णय होतात ना, हॉटेल बंद वगैरे सगळे सगळे वरतून शासनाचे निर्णय होतात. तर सरकारने कितीही दमदाटी केली तरी आता आपल्याला सगळ्याला म्हणजे एक खास करून म्हणजे ते आपले जे मुंबईमधले मराठा बांधव आहेत ना, त्यांनी सगळ्यांनी एकदा एकजूट दाखवा आणि सगळ्यात तिथले मदत करा आपल्या जे बांधव आलेले आहेत तिथे. कारण कसं आहे माहिती आहे का, तिथे मराठी माणसं आपले बरेच कमी आहेत. तिथे आहे ना, तिथे जास्त लक्ष द्यायला त्यांना त्यांना जे काही गोष्टी लागतील त्यांना बाबा थोडंफार मदत करू लागा तुमचीच. आपल्याच मराठी माणसाला आपण जर मदत नाही केली तर मग कोण करणार आहे. ह्यासाठीच मी आपला हा व्हिडिओ आपला जास्तीत जास्त आपण शेअर करा. जास्त करून मुंबईमध्ये जे राहणारे आपले बांधव आहेत त्यांच्यापर्यंत आपला हा व्हिडिओ गेला पाहिजे. ठीक आहे.